झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जानू, माझ्याकडे तुला लपण्यासाठी एक परफेक्ट जागा आहे। हाँ। ये इथे इथे लप। वा जय, कसली भारी जागा ही। इथे तर आनंदी मला शोधूच शकत नाही। जानू मावशी, जानू मावशी, भावनाई, मला एक सांगशील, जानवी मावशी रूमच्या बाहेर लपली की आत लपली? आनंदी, नो चीटिंग। मी तुम्हाला जानू मावशी कुठे आहे ते अजिबात नाही सांगणार। तुम्ही तुमचं शोधायचं। मग भावनाई, मी वरती जाऊ? जा, पण सावकाश जा। हा, नाही नाही सिद्धू, नाही नाही, मला माफ करा, मला माफ करा। नाही, असं करू नका, मी पाया पडतो तुमच्या, असं करू नका। सिंचना, लक्ष्मी, अहो या या, बघितलेत ना सुपुत्रांनी काय गुण उधळलेत ते तुमच्या। त्याची बाजू घ्यायला आलात वाटतं। काय, पण आम्ही सिंचनाला स्पष्ट सांगितलेलं आहे, ती पुन्हा तुमच्या घरात येणार नाही, समजलं? आई तू जरा शांत बस, अगं लगेच टोकाची भूमिका घेऊ नकोस। संपत, आई, तू एकही शब्द बोलायचं नाहीस। मी बोलते ते बरोबर बोलते। अरे स्वतःच्या मुलावर असले संस्कार देणाऱ्यांच्या घरात आपली मुलगी जाऊ द्यायची नाही। आई जरा थांबा। आई, अहो काहीही काय बोलताय तुम्ही? मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, मला माफ करा, पण तुम्ही आमच्यावर वाटेल ते आरोप केलेत तर आम्ही ते ऐकून घेणार नाही। थांब लक्ष्मी, अगं नेहमी यांनी काही वाटेल ते बोलायचं आणि आपण फक्त ऐकून घ्यायचं, असं नाही ना चालू शकत। मला एक गोष्ट सांगा आई, कुठले आई वडील जाणून बुजून आपल्या मुलांना वाईटच गोष्टी शिकवतात, चुकीच्याच गोष्टी शिकवतात? कुठल्या आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा मोठा होऊन त्याने चोर बनावं, चोरी करावी? त्याने आम्ही सुद्धा हरीश्वर लहानपणापासून फक्त चांगले संस्कार केले। याला सगळं जे जे चांगलं होतं तेच शिकवलंय, ह्याच्याकरता जे जे चांगलं होतं तेच नेहमी केलंय। पण आता वयाची 30 ओलांडल्यानंतर जर यानं कुठली चूक केली असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी आम्हीच घ्यायची। माफ करा, पण हे नाही होऊ शकत आहे। मान्य आहे, मला मान्यच आहे की हरीश आमचा मुलगा आहे,
हो पण मोठं झाल्यावर प्रत्येक मुलगा स्वतःचे निर्णय स्वतः घेतो ना, त्याचप्रमाणे मोठं झाल्यावर त्याने स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतः घ्यायला नको का? या वयात आम्ही ही जबाबदारी घेणार नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ती आम्ही करणारच आहोत. ती म्हणजे हरीशला याच्या चुकीची शिक्षा देणं आणि मुख्य म्हणजे सिंचनावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेणं. आणि आई, फक्त हरीश चुकला म्हणजे अख्खी दळवी फॅमिलीच वाईट आहे असं नाहीये. हवसल्यास तुम्ही सिंचनाला विचारू शकता. आमच्या घरी आम्ही सिंचनाला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून वागवतो. मान्य आहे आम्हाला की इकडच्या सारख्या सुखसोयी आम्ही सिंचनाला नाही देऊ शकत. तिची सगळी हौसमौज आम्ही नाही पूर्ण करू शकत. पण एक सांगतो, लक्ष्मी सिंचनावर मुलीसारखी माया करते. हवसल्यास विचारू शकता तुम्ही हिला. बाबा बोलतायत ते अगदी बरोबर आहे. हरीशने खूप मोठी चूक केली, पण त्याचा अर्थ असा नाहीये की माझ्या सासरचे सगळेच लोक वाईट आहेत. हरीशने जी चूक केलीये त्यामुळे मी त्याला माफ करेन की नाही हे मला नाही माहित. हो, पण त्याच्या चुकीची शिक्षा मी माझ्या आई बाबांना कधीच नाही देणार. आई, मी सॉरी. मगाशी मी खूपच ओव्हर रिॲक्ट केलं. रागात होते मी. पण तुम्हाला असं वाटत असेल माझ्या मनात तसं काही असेल तर तसं काही नाहीये. माझ्या मनात खूप चांगल्या फिलिंग्स आहेत तुमच्याबद्दल. अगं ते बोलणं नाही मी मनावर घेतलं खरंच. फक्त जेव्हापासून कळलं नाही हरीशने तुझे दागिने चोरून निघले, इतकं अपराधासारखं वाटतंय ना. सिंचना बाळा, त्याच्या चुकीसाठी आम्ही दोघंही तुझी माफी मागतो. हो सिंचन. आई, बाबा, तुम्ही का सॉरी म्हणताय? त्यात तुमची काहीच चूक नाहीये. हॅरीने चोरी केली कारण चोरी करणं हा हरीशचाच डिसिजन होता. प्रॉपर प्लॅन करून केलं हे सगळं त्याने. त्यासाठी तुम्ही दोघं का सॉरी म्हणताय? हरीशच्या या चुकीमध्ये तुम्ही दोघं रिस्पॉन्सिबल नाही आहात. आणि रागाच्या भरात मी विसरलेच होते. हरीशने जी चूक केलीये त्या चुकीला आई कधीच नाही प्रोटेक्ट करणार, उलट शिक्षाच देतील. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज